हाय फ्रेंड्स, आज आपण खेकडा किंवा त्याला चिंबोरे म्हणतात त्याची छान अशी रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी बघा स्वच्छ असे खेकडे साफ करून घेतले आहेत, धुवून घेतले आहेत व्यवस्थित। हे बघा त्याचे मधले पार्ट, हे त्याच्या नांग्या, हे बघू शकता आपण। व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। हे बघा छोट्या नांग्या, त्या मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतले आपण आणि ते आपण मोठ्या चाळणीने, जे आपण वड्या वगैरे उकडतो त्या चाळणीने मी छान असं ते गाळून घेणार आहे। हे बघा ह्या चाळणीने असं गाळून घेतले, त्याचा अर्क छान असं त्यामध्ये उतरतो, खूप सुंदर चव। हे बघा अशा प्रकारे आपण धुवून घेतले आहेत त्याचे छोटे छोटे नांगे, कारण ते खाण्यामध्ये खूप वेळ जातो आणि हा जर अर्क त्यामध्ये असेल तर तुमचं कंबरदुखी, सांधेदुखी त्याच्यावर छान असं रामबाण औषध आहे। बघा खेकडे, हे बघा अशा प्रकारे मी खेकडे कुकरला जे मोठे आहेत ते शिजवून घेणार आहे, म्हणजे अजिबात वेळ लागणार नाही, झटपट अशी रेसिपी होईल। त्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे आणि लाल तिखट टाकून थोडंसं आपण जे आपण ते नांग्या मिक्सरला फिरवून घेतल्या होत्या त्याचा रस्सा टाकून आपण छान असं कुकरला 5-6 शिट्ट्या करून घेणार आहोत। अजिबात वेळ लागणार नाही, झटपट अशी रेसिपी। अगदी जे खाणारे आहेत ना, सुटलं की नाही त्यांच्या तोंडाला पाणी, अशी सुंदर रेसिपी। त्यानंतर आपण त्यासाठी कुकरला लावले, त्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत। कच्चा कांदा घेतला आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, आलं आणि टोमॅटो, कोथिंबीर, लसूण भरपूर प्रमाणात छान असं आपण वाटण करून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण ओलं खोबरं घेतलं आहे आणि आलं, त्याची छान बारीक पेस्ट बनवून घेतली अशा प्रकारे, खूप बारीक करून घ्यायचं। त्यानंतर कांदा घेतला आहे, कांदा बारीक करून घेतला आणि सर्वात शेवटी आपण टोमॅटो, लसूण बारीक करून घेतला आहे। त्यानंतर आपण अगोदर कोरडाच मसाला भाजून घेतला आणि जेवढा हवा आहे तेवढा घेऊन योग्य प्रमाणात, तुम्हाला ज्या प्रमाणात तेल हवं आहे त्या प्रमाणात तेल टाकून छान असं आपण भाजून घेणार आहोत। कोरडा मसाला भाजून घेतला तर जास्त उडत पण नाही आणि वेळ पण लागत नाही। पण तुम्ही जर कच्चा मसाल्याचा वापर केला वाटणामध्ये तर खूप सुंदर चव लागते आणि ओल्या खोबऱ्याने तर अगदी भन्नाटच छान असं आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। त्यानंतर आपण जो घरगुती माझा काळा मसाला आहे तो 2 चमचे टाकला आहे, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। सबस्क्राईब करून थांबायचं नाही, जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण दाबायचं, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक सोप्या आणि घरातील वस्तूंमध्ये होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही त्या करून बघाल। अशा प्रकारे आपण छान असं ते वाटण परतून घेणार आहोत आणि जे आपण नांग्या मिक्सरला फिरवून घेतल्या होत्या त्या गाळून घेतल्या आहेत, त्या आपण त्यामध्ये ओतणार आहोत। वाटण मी कमीच टाकलं आहे, कारण जे नांग्यांचं आपण गाळून घेतलं त्याने घट्टसरपणा येतो रश्श्याला। हे बघा छान असं आपण गाळून घ्यायचं आहे आणि त्याचे जे खालचा गाळ असतो तो टाकायचा नाही, कारण जरी आपण चाळणीने गाळला तरी थोडंसं राहतं। हे बघा कुकरला अशा मी 5 शिट्ट्या घेऊन छान असं शिजवून घेतलं आहे आणि त्याला उकळी आली। हे बघा किती सुंदर झालं आहे, घट्ट पण भरपूर झालं आहे। उकळी आली की आपण त्यानंतर आपण जे उकडून घेतले आहेत त्याच्या मोठ्या मोठ्या नांग्या आणि त्याच्या पाठी त्या आपण त्यामध्ये आपण टाकणार आहोत। खूप सुंदर, अगदी नवशिके पण बनवतील एवढ्या सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी रेसिपी आणि चव पण एकदम भन्नाट। जे आपण नांग्या त्यामध्ये मिक्सरला फिरवून टाकतोय त्याने चव पण छान लागते आणि महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ कमी जातो फोडून खाण्यामध्ये। पौष्टिक असं खेकड्याचा रस्सा, किंवा तुम्ही त्याला दुसरं पण नाव देऊ शकता, सार म्हणतात,
त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ बेदाणेच टाकायचं कारण आपण शिजवताना पण त्यामध्ये मीठ टाकलं आहे. छान अशी उकळी येऊन द्यायची. असं आपण कुकरला शिजवून घेतलं की जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजून होतं. झटपट होणारी रेसिपी आणि चवीला तर एकदम अप्रतिम अशी भन्नाट चवीची चिंबोरी किंवा खेकड्याचा रस्सा. हे बघा किती सुंदर झालं आहे, खूपच सुंदर, चव पण सुंदर. मी खात नाही पण घरातल्यांसाठी बनवते. छान अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मैत्रिणींनो, पटापट रेसिपी आवडली तर लाईक करायची आणि शेअर करायची आहे. हे बघा, बघू शकता आपण किती सुंदर झालं आहे. तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. बाजरीच्या भाकरीबरोबर पण अप्रतिम लागते, ज्वारीच्या भाकरीबरोबर पण, आणि काही ठिकाणी तांदळाच्या पण भाकरी खातात. छान लागते अगदी. आणि हा रस्सा गरम गरम पिला तर आपल्याला सर्दी खोकला ह्याचा त्रास कमी होतो. सर्दी आपली कमी येते. गरम गरम असा रस्सा प्यायचा. खूप छान अशी रेसिपी पुढच्या रेसिपीसाठी तयार. धन्यवाद.